आणि मला कधीपासून वेबसाईट जनरेट करायची होती. मी 1 वर्ष झाले स्ट्रगल करते की मला वेबसाईट शिकायची आहे. मी यूट्यूबवरती खूप व्हिडिओज बघितल्या, परंतु मला ते काही कळायचं नाही. सो फायनली मी सर्च केलं की डिजिटल मार्केटिंग कोर्स करायला पाहिजे. मी Googleवरती सर्च केलं. सो मला ऋषी पंडित अकॅडमी ह्याचे चांगले रिव्ह्यूज दिसले. सो मग मी म्हटलं की नाही, मला हे करायचं आहे. कारण की कुठेतरी मी मागे पडले होते. माझ्या बुद्धीला कुठेतरी गंज लागला होता. सो मला स्वतःमध्ये ते थोडं इम्प्रूव्हमेंट करायचं होतं. कारण की कसं आहे की खूप कॉम्पिटिशन आहे आणि खूप ॲडव्हान्स होत आहे. सो मला असं वाटलं की नाही विशाखा, तुला काहीतरी करायचं आहे, जेणेकरून तू या कॉम्पिटिशनला. नमस्कार, माझं नाव विशाखा राजन तांडेल. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे कॉमर्समधनं. मी फुल टाईम यूट्यूबर आहे. ब्लॉग बनवणे हे माझं लहानपणापासून ड्रीम होतं. कारण की मी आहे ना, मला ब्लॉग वाचणं खूप आवडतं. कारण की मी बघितलं फॉरेनर्स आहेत ना, ते वर्क फ्रॉम होमच करतात. लाईक ते ब्लॉग रायटिंग करतात आणि खूप छान छान आयडियाज असतात आपल्याकडे. क्रिएटिव्हिटी आपल्याला जर दाखवायची असेल तर मला असं वाटतं हे ब्लॉग करणं, व्लॉग करणं खूप छान आहे. सो पण काय झालं, मी कॉमर्स फील्डमधली असल्यामुळे मला ह्यातलं काही माहिती नव्हतं. मी खूप जणांकडे विचारलं की कसं बनवायचं, मला कोणी मदत नाही केली किंवा असं म्हणतात ते सगळेजण बिझी आहेत त्यांच्या कामामध्ये. सो म्हटलं की नाही, आता तूच स्वतः शिक आणि तू स्वतः बनव. आणि थँक्स टू ऋषी पंडित डिजिटल अकॅडमी की मला वाटलं नव्हतं की मी हे करू शकते आणि मला ते करायला इतकी मजा येते. मला खूप आवडतं आहे. लाईक सरांनी ज्या प्रकारे शिकवलं आम्हाला की थीम्स कसं बनवायचं. स्टार्टिंगला मला काही कळतच नव्हतं. मी पूर्ण अशी लाईक अशी होती, काय हे मला जमेल की नाही. पण नाही, सरांनी मला मोटिवेट केलं, नाही विशाखा तू कर स्वतः, जेणेकरून तू आणखीन दुसऱ्या पण वेबसाईट बनवू शकते, क्लायंट जनरेट करू शकतेस. मी एक सिंपल मुलगी होती की जिला काही माहिती नाही, जर बेसच नाही ह्या डिजिटल मार्केटिंगचा. मी शिकते आहे, लाईक सेल्फ मेड आहे स्टार्टिंगपासून हे सगळं. मग आता असं झालं की ओके, हे असं आहे की एकाच ठिकाणी आपल्याला नाही करायचं आहे. म्हणजे लाईक यूट्यूबवरती फक्त आपल्याला डिपेंड नाही राहायचं आहे. फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, वर्डप्रेस आहे, बऱ्याच असे आहेत प्लॅटफॉर्म ज्याच्यावरती आपण काम आपलं करू शकतो. सो नक्कीच मला ह्याचा खूप फायदा होणार आहे. पण आता 2024मध्ये आहोत आणि आता हे सगळं AI आहे, डिजिटल वर्ल्ड आहे. सो आपल्याला हे शिकणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण जर एकाच गोष्टीवरती डिपेंड नाही राहू शकत. सो मला असं वाटतं सगळ्यांनी हे शिकलं पाहिजे, जेणेकरून आपली जी फ्युचर आहे त्यांना आपण फ्युचर जनरेशन आहे त्यांना आपण मोटिवेट करू शकतो. ह्याच्यामध्ये माझी बहिणीचा खूप हातभार आहे. लाईक ती मला नेहमी मोटिवेट करत असते. ती म्हणते की तुझ्याकडे आहे तेवढं स्किल, तू का नाही अशी, तू खूप मागे राहतेस, तू शिक तू, जेणेकरून आम्हाला पण त्याचा उपयोग होईल. सो नक्कीच मी तिला म्हणेन की तिच्यामुळे मी इकडे आले. कारण की मी खूप मागे पडले होते सम रिझन्स. पण नाही, सरांनी मला खूप मोटिवेट केलं. लाईक थँक्स टू यू सर की लाईक जी कुठे विशाखा हरवली होती ती पुन्हा तुम्ही तिला जागा केलं आणि तिला दाखवलं की नाही, यू आर ॲम्बिशियस गर्ल, तुला गरज आहे. जसं मी खूप मागे गेले होते सम रिझनमुळे आणि मला खूप फोबियासारखा झाला होता. मी इकडे आले आणि मला इथे छान मित्रमैत्रिणी मिळाली. सरांचं म्हणजे लाईक ॲज अ ब्रदर म्हणून ते होते माझ्याबरोबर. लाईक त्यांनी नेहमी मला मोटिवेट केलं की जे काही गोष्टी अडायच्या, मला काही कळायचं नाही किंवा मी खूप असे झोन आऊट असायचे, ते मला नेहमी हे करायचे की विशाखा लक्ष आहे ना तुझं. ते नेहमी मला सांगायचे की तू हे करतेस, कळतंय ना तुला. आणि हे सगळे फ्रेंड्स मला मिळाले. खरंच माझं काहीतरी ह्यांच्याबद्दल ऋणानुबंध असतील, कारण की ते मला नेहमी म्हणजे खूप छान आमचं बॉन्डिंग झालेलं आहे. मला असं वाटतं सगळ्यांनी, ज्या हाऊसवाईफ आहेत, ज्या लाईक अशा आहेत की करिअर करायचं आहे त्यांना, पण त्यांना कळत नाही नेमकं काय करायला पाहिजे, त्यांच्याकडे स्किल्स असतील, त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे डिजिटल मार्केटिंग थ्रू. कारण की भरपूर आता सोर्स निघालेले आहेत की आपण त्या प्लॅटफॉर्मवरती येऊन आपली स्किल्स दाखवू शकतो, आपली जे आणि आपण काहीतरी बिझनेस करू शकतो. मला खूप मज्जा आली, मी खूप एन्जॉय, मी मिस करणार आहे. आज माझा शेवटचा दिवस आहे आणि मी घरी सांगून आले, यार आज माझा शेवटचा दिवस आहे आणि आता मला पुन्हा जायला नाही मिळणार आहे. कारण की खूप मजा यायची की ते कॉलेजचे डेज आठवले मला की लाईक क्लासला जायचं, कॉलेजला जायचं, जो असा एक उत्साह असायचा की
की आता आपण फ्रेंड्सला भेटणार, कुठेतरी जाणार वगैरे. कारण की मी वर्क फ्रॉम होम करते, मी कंटिन्यू घरी असते. त्यामुळे मला खूप असं फ्रेश वाटलं की 4 लोकांमध्ये भेटले. आपल्या त्यांच्या ज्या स्किल्स आहे, त्यांना काय काय आवडतं, काय नाही आवडतं, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की लाईक सगळेजण किती हुशार आहेत, की त्यांना काही ना काहीतरी त्यांच्याकडे आयडियाज आहेत. सो मला खूप शिकायला मिळालं. आणि आणखीन एक म्हणजे की सर आम्हाला प्रत्येकांना मोटिवेट करायचे, की म्हणजे बारकाईने विचार की तुला ह्यामध्ये आहे, तू हे कर, तू हे करू शकतेस, तू ते करू शकतेस. सगळ्यांना मोटिवेट करायचे की नाही, फक्त क्लास म्हणून नाही, की ॲज अ स्टुडंटला आपण कसं मोटिवेट करू जेणेकरून तो फ्युचरमध्ये त्या गोष्टीकडे हे करून तो सक्सेसफुल होईल. सो मला ही गोष्ट खूप आवडली की लाईक फक्त क्लास, मला अगोदर वाटलं होतं की अरे हां क्लास असणार आहे, सिलेबस हे करायचं, हे करायचं आहे. परंतु नाही, आम्हाला इकडे सगळ्यांना सरांनी खूप चीअरअप केलेलं आहे आणि सगळ्यांचे खूप आभार.